राबवली जाणारी सर्वात मोठी योजना म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजना। या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19 हप्ता फक्त या शेतकरी बांधवांना भेटणार आहे। आपण पाहत आहात योजनाकार यूट्यूब चॅनल। आपल्या योजनाकार यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीस सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। तर मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करत जा। तर एकंदरीत सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। दुसरं म्हणजे मित्रांनो, आपल्या जो व्हिडिओ आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19 हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, पण फक्त या शेतकरी बांधवांना मिळणार आहे। कोणकोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत या संदर्भात सविस्तर बातमी। केंद्र सरकार दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत देत असते। ही रक्कम पीएम किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत डीबीटी थेट लाभधारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत असते। आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर 4 महिन्याला 3 समान हप्त्यामध्ये 2,000 रुपयाचा हप्ता देण्यात येतो। आतापर्यंत 36,000 रुपये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। थेट आता 19 हप्ता जो आहे तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि या योजनेपासून कोण विचिंत राहणार आहे या संदर्भात सुद्धा म्हणजेच कोण शेतकरी बांधवांना हा हप्ता मिळणार नाही या संदर्भात थोडीशी माहिती आपण आता थेट जाणून घेणार आहोत या आर्टिकलच्या अनुसार। तर हे शेतकरी राहू शकतात विचिंत। आता म्हणजे एकंदरीत पीएम किसान योजना ही कोणाकडून राबवली जाते, तर ही पीएम किसान योजना ही केंद्र सरकारकडून राबवली जाते। सर्वांना माहिती आहे, केंद्र सरकार या योजनेच्या द्वारे अनेक शेतकरी बांधवांना हे पैसे जे आहेत ते थेट डीबीटी मार्फत टाकत असते, म्हणजे आधार संलग्न बँकेमध्ये टाकत असते। एकंदरीत सविस्तर बातमी मित्रांनो आहे। आणि कोणकोणते शेतकरी बांधव यासाठी विचिंत राहणार आहेत या संदर्भात आता थोडीशी माहिती। जर तुम्ही सरकारच्या गाईडलाईन्स म्हणजे काय योग्य नियम जर तुम्ही पाळले तर 19 हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि तुम्ही जर केवायसी प्रक्रिया, आता मी काय सांगत आहे मित्रांनो थोडं लक्ष द्या। पीएम किसान योजनेतील लाभधारी शेतकऱ्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। नियमानुसार केवायसी अनिवार्य आहे। त्यासाठी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे। त्या अधिकृत वेबसाईटला तुम्ही संकेतस्थळावर जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता। आणि केवायसी प्रक्रिया ज्यांची पूर्ण नसणार नाही त्यांना हप्ता मिळणार नाही। दुसरा पॉईंट लक्षात घ्या मित्रांनो, लँडस्लाइडिंग ट्रेसचा प्रॉब्लेम ज्यांचा दुरुस्त असणार नाही त्यांना पण हप्ता मिळणार नाही। तर एकंदरीत मित्रांनो अशा पद्धतीने ज्या शेतकरी बांधवांची केवायसी प्रक्रिया पूर्ण असणार नाही त्यांना तर हप्ता मिळणारच नाही। तर एकंदरीत मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। धन्यवाद।